गाईज, काय वाटतं तुम्हाला एका मॅप मधून किती क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात पीवायक्यूज मध्ये जर आपण अनालिसिस केलं तर? हा जो मॅप दिसतो तुम्हाला, या मॅप मध्ये मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्र फॉरेस्ट रिसोर्सेस प्रोटेक्टेड एरियाज याच्यावर ऍटलिस्ट तुम्हाला 15 ते 20 क्वेश्चन्स फक्त एवढ्या दिलेल्या या मॅप मध्येच. येस, सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फॉरेस्ट रिझर्व्ह, फॉरेस्ट रिसोर्सेस, प्रोटेक्टेड एरियाज, वाईल्ड लाईफ सँच्युरीज याच्यावर जेवढे काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत पीवायक्यूज मध्ये, राज्यसेवा प्रिलिम्स, राज्यसेवा मेन्स असेल, फॉरेस्ट मेन्स असेल, फॉरेस्ट प्रिलिम्स असेल आणि मग पॅरल एक्झामिनेशन, मग त्याचं आपण इथे अनालिसिस करणार आहोत. सो वॉच इट टिल द एंड. सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला 100% इथे अनालिसिस आणि त्याचा हेल्प होईल इन दी ऍक्च्युअल एक्झामिनेशन. सो चला आता बघूयात आपण हे काय आहेत, कोणते कोणते मेजर पॅटर्न्स आहेत आणि टाइप्स आहेत ज्याच्यावर आपण हे डिस्कशन करणार आहोत. बघा, मी या सगळ्या क्वेश्चन्सला ऑलमोस्ट आपण 45-50 क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत आणि या सगळ्या क्वेश्चन्सला मी 3 मेजर कॅटेगरीज मध्ये बघा डिवाइड केलंय. एक कॅटेगरी आहे बेसिक, जिथे एक बेसिक आहे ना, की जसं महाराष्ट्राचा स्टेट ट्री कोणता असेल किंवा इन जनरल सॉर्ट ऑफ इन्फॉर्मेशन ही विचारलेली आहे, ती आपण इथे डिस्कस करणार आहोत. आणि सगळ्यात जो इम्पॉर्टंट एरिया आहे ज्याच्यावर क्वेश्चन्स बघा विचारलेले आहेत, मी आता तुम्हाला मॅप दाखवलाय, तो आहे प्रोटेक्टेड एरियाज, म्हणजे नॅशनल पार्क, बायोस्फिअर रिझर्व्ह, वाईल्ड लाईफ सँच्युरीज असतील, टायगर रिझर्व्ह असतील आणि त्याच्याशी रिलेटेड, ठीक आहे, अभयारण्य वगैरे. आणि मग टाइप्स ऑफ फॉरेस्ट अँड व्हेजिटेशन, मग त्यांना रेनफॉल किती लागतो, कुठे आहेत, कुठे भेटतील आणि मग त्यांची बाकी सगळी कंडिशन्स आणि रिक्वायरमेंट. सो मग आजच्या सेशन मध्ये आपण या तिन्ही बेसिक टाइप्सवर बघा डिस्कस करणार आहोत. आजचा पहिला क्वेश्चन, मला नाही वाटत की याचा आन्सर मी खरंच सांगायला पाहिजे, कारण क्वेश्चन हा फार इझी. बघा, मराठीमध्ये मी तुम्हाला व्हाईट फॉन्टने ऑलरेडी दिलाय, इंग्लिश मध्ये पण दिलाय. सो विच एव्हर लँग्वेज यू आर कम्फर्टेबल तुम्ही तो तसा प्रिपेअर करू शकता. बघा, डॅश इज द स्टेट ट्री ऑफ महाराष्ट्र. फॉरेस्ट प्रिलिम्स 2012 चा क्वेश्चन आहे, बेसिकचा क्वेश्चन मी कन्सिडर केलाय आणि मला वाटतं याचा आन्सर तुम्हाला माहित असेल, दॅट इज मँगो. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ. सेकंड, which of the following regions of Maharashtra has maximum biodiversity? मग महाराष्ट्रात खालील दिलेल्यापैकी कुठे सगळ्यात जास्त जैवविविधता तुम्हाला बघायला भेटेल? काय वाटतं तुम्हाला, जर का महाराष्ट्राला आपण फिजिओग्राफिक डिव्हिजन अकॉर्डिंग जेव्हा आपण डिवाइड केलाय आणि मला वाटतं ते आधीच आपण डिस्कस केलंय, बघा इथे पीवायक्यू सिरीज असेल, तुम्ही इथे बघून घेऊ शकता. सो मग तिथे येस, कोकण, इथे पण बायोडायव्हर्सिटी आहे, बट ती फार रिच आहे का, हा क्वेश्चन आहे. सातपुडा रेंज इथे आहे का, हा आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे, मेळघाट रिजन, ठीक आहे, मेळघाट अमरावती आणि त्या भागात असेल, विदर्भ तिथे असेल, आणि चिखलदरा हिल्स. ठीक आहे, सो मग कुठे तुम्हाला वाटतं वेस्टर्न घाट आणि हे कुठे जास्त असेल? मग दॅट इज फॉर शुअर की सगळ्यात जास्त बायोडायव्हर्सिटी ही असेल वेस्टर्न घाट्स, कारण वेस्टर्न घाटचा इंडियाचा वन ऑफ द रिच बायोडायव्हर्स रिच रिजन आहे. इथे फार हजारो वर्षापासून आहे ना कंडिशन्स डेव्हलप झाल्या आणि त्याच्यामुळे आज तिथे सगळ्यात हायेस्ट बायोडायव्हर्सिटी आहे. हा, पण जर का क्वेश्चन आला की अरेंज द फॉलोइंग इन टर्म्स ऑफ देअर ऑर्डर आहे ना, तर मग कसं असेल बघा, सातपुडा, त्याच्यानंतर मेळघाट आणि मग चिखलदरा आहे ना, इथे तुम्हाला बायोडायव्हर्सिटीचा डिक्लाइनिंग ऑर्डर सुद्धा बघायला भेटेल. बघा, आपण फक्त क्लासमध्ये फक्त क्वेश्चन डिस्कस करत नसतो, क्वेश्चन सोबत आपण त्याच्यावर इन ऍडिशन अजून डिटेलमध्ये कसे क्वेश्चन विचारल्या जाऊ शकतात फ्युचरमध्ये ते सुद्धा डिस्कस करतो. ठीक आहे, सो पुढचा क्वेश्चन आता बघा, प्रोटेक्टेड एरियाज आणि डिस्ट्रिक्ट्स कोणते आहे याच्यावर तुम्हाला सांगतो. याच कॅटेगरी 15 ते 20 क्वेश्चन्स आहे आणि एवढे रिपिटेटिव्ह असतील काही. जर का तुम्ही हा दिलेला मॅप जिथून आपण स्टार्ट केलाय, जर का अजून पण तुम्ही पॉज करून हा मॅप बघू शकता आणि तुम्ही बघा या बेसिसवर तुम्ही किती क्वेश्चन आन्सर करू शकताय. आय एम टेलिंग यू हिअर ओनली. ठीक आहे, चलो आता मग बघूयात क्वेश्चन काय. पहिला क्वेश्चन आहे, पहिला तर, विच ऑफ द फॉलोइंग सँच्युरी नॅशनल पार्क इज लार्ज इन जिओग्राफिकल एरिया. ठीक आहे, खालील दिलेल्यापैकी सगळ्यात लार्ज जिओग्राफिकल वाईल्ड लाईफ रिझर्व किंवा सँच्युरी कोणती असेल? मग आहे नागझिरा, भंडारा आणि गोंदिया, चांदोली असेल, ठीक आहे, सातारा, तानसा आणि अंधारी. मग काय वाटतं कुठे असेल? सगळ्यात फर्स्ट टायगर रिझर्व आणि वन ऑफ द लार्जेस्ट इक्वली, दॅट इज बेसिकली अंधारी. ठीक आहे, सो ताडोबा अँड अंधारी नॅशनल पार्क बेसिकली. ठीक आहे, सो इथे तुम्हाला सगळ्यात जास्त एरिया हा तुम्हाला इथे बघायला
भेटेल. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे बघा. पुढचा क्वेश्चन आहे बायोस्फिअर रिझर्व्ह. बायोस्फिअर रिझर्व्ह हा तसा प्रोटेक्शन मीन्सचा फार इम्पॉर्टंट एरिया गाईज. याच्यावर तुम्हाला खूप युपीएससी मध्ये पण, एमपीएससी मध्ये पण, राज्यसेवा आणि बाकी एक्झाम मध्ये पण खूप वेळेस क्वेश्चन विचारलेले असतील. बघा काय म्हणतो क्वेश्चन. प्रिलिम्स 2022 चा क्वेश्चन आहे. आणि विच आर द फॉलोइंग वेल डिमार्केटेड इनटू ओके कोर बफर अँड ट्रान्झिशन एरिया. ठीक आहे. सो कोर बफर अँड ट्रान्झिशन मग कोणता आहे, ही डायग्राम तुम्ही खूप वेळेस बघितलेली असणार. बघा इथे ऑर्डर मॅन आउट कसं होतो. कोर बफर आणि मायक्रो इकॉलॉजिकल नावाने कोणता एरिया बघितलाय न. कोर बफर ट्रान्झिशन अँड मायक्रो इकॉलॉजिकल तो पण नाही. आणि कोर बफर ट्रान्झिशन मायक्रो इकॉलॉजिकल हा पण नाही. मग इथे मायक्रो इकॉलॉजिकल जर का रिमूव्ह केला तसाही आपला आन्सर 1 येतो. मराठीमध्ये इथे दिलेलं आहे. आता इथेच मला गाईस तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचा आहे. इको सेन्सिटिव्ह झोन माहितीये काय असतो इको सेन्सिटिव्ह झोन? माहित असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि त्याचं काय नॉर्म्स आणि कंडिशन्स असतात ते सुद्धा मला सांगा. ठीक आहे. कारण याच्याशी कनेक्टेड आहे म्हणून विचारतोय. आता बघा क्वेश्चन कसा रिपीट इट सेल्फ. ठीक आहे. क्वेश्चन विचारलाय राज्यसेवा मेन्स 2023 मध्ये विचारतोय की फॉलोइंग इज नॉट ट्रू ऑर करेक्ट. ठीक आहे. खालीलपैकी कोणतं करेक्ट नाहीये, कोणतं ट्रू नाहीये. ठीक आहे. मग आता काय असणार. रेहकुरी कुठे आहे? नगर, अहिल्यानगर. ठीक आहे. फाईन. नागझिरा कुठे? अमरावती आहे का भंडारा गोंदिया? ना. येस अमरावती. बिलकुल नाही आहे. गौताळा कुठे? संभाजीनगर आहे का जळगाव? येस दोन्ही बॉर्डरवर आहे. दॅट इज फाईन विथ हा पण बरोबर आहे. माळढोक हा वन ऑफ द लार्जेस्ट वाईल्ड लाईफ सँक्च्युरी बेसिकली इन दी महाराष्ट्र ऑल्सो. ठीक आहे. सोलापूर. सो हा पण बरोबर आहे. मग इनकरेक्ट पेअर काय विचारलंय? नॉट ट्रू. जोडी करेक्ट नाहीये किंवा सत्य नाहीये. मग आन्सर येतो ओनली 2. येस ओनली बी. ठीक आहे. इझी आहे. आता हाच पेअर बघा किती वेळेस तुम्हाला हेल्प करेल टू आन्सर फर्दर क्वेश्चन्स. ओके. आता ग्रेट इंडियन बस्टर्ड सँक्च्युरी इज विच इज द लार्जेस्ट एक्सटेंट इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. बरोबर आहे. बिलकुल येस की ग्रेट इंडियन बस्टर्डची तशी याची ओव्हरऑल इंडियामध्ये बघा आता फक्त 140 नंबर राहिलाय. राजस्थानमध्ये सगळ्यात जास्त याचा नंबर आहे. आणि रिसेंटली सुप्रीम कोर्टने याच्याशी रिलेटेड है ना हा पक्षी आहे. ठीक आहे. बर्ड आहे. याच्याशी रिलेटेड वर्डिक पण दिलाय. लक्षात असू द्या. ठीक आहे. रिसेंटली इट्स साइज हॅज बीन इन्क्रीज इवन फर्दर नॉट बिकॉज ऑफ द राइज इन नंबर ऑफ माळढोक्स बट बिकॉज ऑफ युबिक्युटस ब्लॅक बग्स. ठीक आहे. की ब्लॅक बग है ना किंवा काळवीट यांच्या नंबर वाढीमुळे तिथे ऍक्च्युअली डिक्लेअर केलंय असं नाहीये. ऍक्च्युअली तिथे प्रोटेक्शन आणि कॉन्झर्वेशनची नीड होती म्हणून तिथे त्याचा एरिया इन्क्रीज केला बाय बिट. ठीक आहे. सो हा स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. याचा आन्सर येतं ओनली. ठीक आहे. ओनली ए वाला पॉइंट आहे जो इथे बघा कनेक्ट होतोय. मग पुढचा क्वेश्चन काय? वाईल्ड लाईफ सँक्च्युरी बघा पॉसिबिलिटीज कशा कनेक्ट होत आहे. वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज किंवा अभयारण्य असतील आणि मग तिथे त्यांचा एनिमल कोणता किंवा पक्षी म्हणा किंवा प्रोटेक्टेड एनिमल कोणता. ठीक आहे. राज्यसेवा 22 चा क्वेश्चन विचारलाय. अबोहर डिअर फाईन. मयानी दॅट इज बर्ड साठी आहे. राधानगरी बायसन आणि पेंच आहे बियर. मग बियर आहे का आपल्याकडे? इथे मी तुम्हाला सांगतो जर का तुम्हाला माहित जरी नसेल तरी तुम्ही आन्सर काढू शकता. कारण पेंच हा व्याघ्र प्रकल्प आहे. टायगर रिझर्व्ह आहे ना की तो बियर साठी. ठीक आहे. बियर साठी आपल्याकडे रिझर्व्ह ऍज सच नाही आहे. सो म्हणून हा ऑप्शन जरी तुम्ही इनकरेक्ट केला तरी तुमच्याकडे यू विल फाइंड की ए बी आणि सी हा आन्सर इथे. ठीक आहे. सो मग एक ही पण पॉसिबिलिटी आहे जी तुम्ही एक्झाम साठी कन्सिडर करू शकता, जी एक्सप्लोर करू शकता, ज्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारल्या जाऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट राज्यसेवा 20 चा क्वेश्चन आहे. आयडेंटिफाय दी और मॅच दी पेअर्स. बघा परत रिपिटेशन आहे का? गौताळा आलाय का? नागझिरा आलाय का? ताडोबा अंधारी आलाय का? नांदूर माध्यमेश्वर एक नवीन आहे. पण हाच पेअर आता तुम्हाला फर्दर क्वेश्चन आन्सर करण्यासाठी. नागझिरा कुठे आहे? गोंदिया. ताडोबा कुठे आहे? चंद्रपूर. गौताळा कुठे आहे? संभाजीनगर. नांदूर माध्यमेश्वर हा पहिला आन्सर साईट आहे आपला तो आहे नाशिक मध्ये. सो जर का डी च 3 घेतलं मी तरी सुद्धा माझा आन्सर डायरेक्ट येतं. ठीक आहे. 1, 2 आणि 3, 4. ठीक आहे. सो क्लिअर आहे. फक्त एक जरी माहिती असेल यू कॅन आन्सर इट फॉर शुअर. राज्यसेवा मेन्सचा क्वेश्चन आणि तुम्हाला सांगतोय राज्यसेवा प्रिलिम्स मध्ये असे क्वेश्चन यायचे खूप जास्त चान्सेस आहे. ठीक आहे. म्हणून आपण याच्यासाठी प्रिपेअर असणं मस्ट आहे. पुढचा क्वेश्चन बघा. हा फॉरेस्ट मेन्स 2019 चा क्वेश्चन आहे. तो कोणता पेअर करेक्ट आहे? ठीक आहे. मग कोणता पेअर करेक्ट आहे परत तोच विचारलाय. डिस्ट्रिक्ट आणि सँक्च्युरीज किंवा अभयारण्य. ठीक आहे. मग टिपेश्वर. ठीक आहे. टिपेश्वर कुठे आहे? यवतमाळ. कर्नाळा कुठे आहे? कर्नाळा बेसिकली तुम्हाला सापडेल रायगड.
ठीक आहे, रेहकुडी सॉरी अहिल्यानगर आणि राधानगरी दाजीपूर हा आहे कोल्हापूर. ठीक आहे, मग जर का तुम्हाला काय एवढं क्लिअर माहित असेल, आता इथून तुम्ही पेअर लक्षात ठेवा. बघा तुम्हाला 100% याचा हेल्प होतोच आहे ना, रिपीटेड पेअर्स आहे. याचा आन्सर बघा काय येतो, टिपेश्वरचं यवतमाळ, टिपेश्वर यवतमाळ 1-4 इथून तरी डायरेक्ट आन्सर येतं तुमचं, राईट. सो आन्सर इज 2. पुढचा क्वेश्चन बघा परत, राज्यसेवा मेन्स 2019 चा क्वेश्चन आहे, प्रिलिम साठी आपल्याला फार जास्त इम्पॉर्टंट आहे. काय म्हणतोय की ताडोबा नॅशनल पार्क कोणता डिस्ट्रिक्ट आहे, चंद्रपूर. केला होता आधीच, येस. नागझिरा केलाय का, येस. भंडारा असेल, गोंदिया असेल, दॅट इज ऑल फाईन विथ भंडारा गोंदिया, बॉर्डरवर आहे. सागरेश्वर सँच्युरी कुठे आहे, सागरेश्वर तुम्हाला बघायला सांगली आणि कर्नाळा असेल, रायगड. ठीक आहे, सो बघा याचा आन्सर ऑप्शन काय येतोय की पहिल्याचं 3, दुसऱ्याचं 4, सागरेश्वर बेसिकली. ठीक आहे, सागरेश्वर ए मध्ये असेल. ठीक आहे, सागरेश्वर ए रायगड आणि कर्नाळा सांगली. ठीक आहे, कर्नाळा आहे गाईज, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे अजून याच्याशी रिलेटेड आहे ना एक सिमिलर वर्ड येईल, सो कर्नाळा. ठीक आहे, कर्नाळा आणि नरनाळा याच्यामध्ये फरक लक्षात ठेवा, याचा आन्सर आहे सी. ठीक आहे, पण परत रिपिटेशन आहे का, त्या मॅप बेसिसवर तुम्ही आन्सर करू शकता का, आर यू गेटिंग इट. एक जर का मॅप तुम्ही प्रॉपर केला, मी तुम्हाला सांगतो तुम्ही 100% ते आन्सर करू शकता. ठीक आहे, बघा पुढचा क्वेश्चन, वाईल्ड लाईफ सँच्युरी आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन. ठीक आहे, आपल्याकडे 6 जे डिव्हिजन्स आहेत त्यातला डिव्हिजन 4 साठी विचारलं. काय, फणसाड कुठे येतोय, फणसाड आहे, येस, रायगड. कोकण, नांदूर माध्यमेश्वर नाशिकमध्ये केलंय का आत्ताच, दॅट इज फाईन विथ. किनवट कुठे आहे, संभाजीनगर. ठीक आहे, आणि मेळघाट अमरावती डिव्हिजन. मग जर का तुम्ही तो कनेक्ट केला, फर्स्ट येईल 2, नांदूर माध्यमेश्वर 4, किनवटचं 3 आणि 1. येस, आन्सर इज ए. आहे का काही इझी. मी तुम्हाला रिपीट सांगतोय, फक्त 40 वाईल्ड अभयारण्य आहेत आपल्याकडे, आणि जर का आपण ते अभयारण्य 6 नॅशनल पार्क्स आहेत, 3 रॅमसर साइट्स आहेत, जर का एवढे प्रॉपर स्टडी केले किंवा तो मॅप जर का प्रॉपर स्टडी केला, मी तुम्हाला सांगतो तुम्हाला 100% मार्क्स भेटतील याच्याशी रिलेटेड क्वेश्चन. ठीक आहे, सो आन्सर इज दिस. नेक्स्ट, मेन्स 2016. येस, मेन्स 2016. बघा काय म्हणतोय मेन्स 2016. नरनाळा. ठीक आहे, नरनाळा बेसिकली कुठे आहे, नरनाळा तुम्हाला नंदुरबार मध्ये बघायला भेटेल. त्याच्यानंतर आहे टिपेश्वर तुम्हाला कुठे भेटेल, यवतमाळ. त्याच्यानंतर आनेर धरण, आनेर डॅम तुम्हाला कुठे बघायला भेटेल, सॉरी नरनाळा हा बेसिकली अकोला असेल. ठीक आहे, देन आनेर धरण नांदुरबार. ठीक आहे, माय बॅड. ठीक आहे, हे झालंय. टिपेश्वर फॉर शुअर यवतमाळ आणि येडशी रामलिंग हा असेल उस्मानाबाद. ठीक आहे, कधी कधी कन्फ्युजन होतो, सो ऍब्सोल्युटली दॅट इज सॉरी फॉर दॅट. ठीक आहे, पण आता बघा, नरनाळा जर का अकोला घेतला, टिपेश्वर यवतमाळ येतो, आनेर धरण नंदुरबार आणि येस, सो येडशी रामलिंग धाराशिव उस्मानाबाद. ठीक आहे, नाव चेंज झालंय, सो धाराशिव. ओके, बघा आन्सर परत आहे का, त्या मॅप बेसिसवर आन्सर करता येईल का तुम्हाला. तसा मॅप नसेल तर तुम्ही डिस्ट्रिक्ट वाईज लक्षात ठेवा, द वे यू फाइंड इट सुटेबल. पण तुम्हाला एवढे क्वेश्चन्स विचारले जातील, राज्यसेवा, फॉरेस्ट मीन्स रिपिटेटिव्ह की तुम्हाला ते आन्सर करणं मग फार इझी राहील. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा, पुढचा क्वेश्चन काय म्हणतो. राज्यसेवा 2017चा क्वेश्चन आहे. काय आहे, गडचिरोली कोणता वाईल्ड लाईफ सँच्युरी. बघ किती रिपिटेशन्स होत आहे ना. गडचिरोली ठीक आहे, आपल्याला माहित नसेल, आपण कन्सिडर करूया. चंद्रपूर आता आलाय का, ताडोबा अंधारी. ठीक आहे, सो बीचं 4 बघा इथेच आन्सर माझं येतं. तरी रायगड मध्ये कुठे आहे, फणसाड आहे का ऑप्शन मध्ये, आताच आपण चेक केलाय, फाईन. मग सीचं 1 आहे, येस. सांगली सागरेश्वर आत्ताच केलंय आपण, सागरेश्वर. ठीक आहे, मी कन्फ्युज झालो होतो, राईट. सो हा पॉइंट बघा, गडचिरोली चपरा. झालंय का आन्सर. किती इझी क्वेश्चन्स आहे गाईज, आणि मी सिलेक्टेड क्वेश्चन्स घेतलेले नाहीये. मी तुम्हाला सांगतोय हे जे क्वेश्चन्स आहेत ते सगळे क्वेश्चन्स ऍज सच एक्झाम मध्येच विचारलेले, आणि मी सिलेक्टेड घेतलेले नाहीये. सगळे तुम्ही मेन्सचे मुख्य परीक्षेचे क्वेश्चन्स आहेत बघा, त्याच्यामुळे हे क्वेश्चन्स याच क्वालिटीचे तुम्हाला विचारले जातील. यू हॅव टू अंडरस्टँड दिस. ठीक आहे, सो इझी क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन बघा, पुढचा क्वेश्चन मला वाटतं तुम्ही 100% याचा आन्सर करू शकता. बघा, करा आन्सर. आन्सर करता येईल.
फार इझी क्वेश्चन आहे. फक्त फोकस करा की नॉट ट्रू, सत्य नाही किंवा चुकीचा पेअर कोणता आहे तो विचारलाय तिथे. ओके, रिपीट असेल मी तर सांगेल तुम्हाला. मेन्स 23चा रेहपुरी, अहिल्यानगर, नागझिरा, अमरावती नाहीये, गौताळा, औरंगाबाद, माळढोक किंवा संभाजीनगर आणि माळढोक सोलापूर. ठीक आहे. सो मग इथे तुम्ही बघणार की पेअर बी हा इनकरेक्ट आहे. ठीक आहे, क्वेश्चन्स रिपीट पण होतात. ठीक आहे, बघून घ्या क्वेश्चन्स, ऑप्शन्स रिपीट होतात है ना. पीवायक्यूज का स्टडी करायचे असतात याच्यासाठीच हे जे रिपिटिशन आहे ते आपण प्रॉपर ऍड्रेस करू शकतो मग. ठीक आहे, म्हणून ते करणं फार इम्पॉर्टंट आहे, फार मस्ट. ठीक आहे, सो ओनली बी. देन पुढचा क्वेश्चन बघा, आन्सर करता येईल का तुम्हाला. पॉज करा वाटल्यास व्हिडिओ आणि आन्सर करा, मग मी तुम्हाला एक्सप्लेन सुद्धा करेल. येस, चलो बघा. फॉरेस्ट मेन्स 2017चा क्वेश्चन आहे आणि परत तोच आहे, डिस्ट्रिक्ट, जिल्हा आणि सँक्च्युरी. ठीक आहे, जिल्हा आणि अभयारण्य. मराठीमध्ये पण दिलंय, तुम्हाला जर मराठी कम्फर्टेबल असेल तर तुम्ही मराठी पण रीड करून आन्सर करू शकता, काहीच इश्यू नाही. ऑप्शन तर सेमच असणार आहे तसे. ठीक आहे, धाराशिव, उस्मानाबाद, मग कोणता असेल, येडशी, रामलिंग. किती रिपिटेशन आहे, 2 ते 3 तर याच्यावरच विचारले बघा. ठीक आहे, येडशी, रामलिंग, अकोला, नरनाळा, बरोबर आत्ताच केला होता आपण. बुलढाणा, तुम्हाला बुलढाणा हा आंबा बरवा आणि चंद्रपूर अंधारी. येस, चंद्रपूर, ताडोबा, अंधारी. बघा जर का हा ऑप्शन येतोय किंवा हे जर का 4 पेअर कनेक्ट होत आहे तर मग काय आन्सर येतं याचं, एच 4. येस, आन्सर डायरेक्टली मी सांगतो इथेच लँड होईल आपला. आन्सर इज, बघा मेन्सचे क्वेश्चन्स आहेत या कॅटेगरीचे. जर तुम्ही प्रॉपर स्टडी केला, आय कॅन टेल यू, आय एम अश्युअरिंग यू की तुम्ही हे 100% आन्सर करू शकता द बेस्ट पॉसिबल है ना. तुम्हाला याचा आन्सर करणं फार डिफिकल्ट होणार नाही. ओके, पुढचा क्वेश्चन बघा काय विचारतोय. पुढचा क्वेश्चन विचारतोय आपल्याला, राईट, ऑलमोस्ट बघा 8 ते 10 क्वेश्चन्स आपण कंटिन्युअस सेम पॅटर्न वर बघितलेत आणि रिपिटेटिव्ह आहे. टिपेश्वर परत आलाय तो क्वेश्चन जो तुम्हाला रिपिटेटिव्ह क्वेश्चन आहे. टिपेश्वर वाईल्ड लाईफ सँक्च्युरी सिच्युएटेड इन विच डिस्ट्रिक्ट ऑफ दी महाराष्ट्र. राज्य सेवा मुख्य 2019 मेन्सचा क्वेश्चन आहे जो इथे विचारलेला आहे. मग कुठे आहे टिपेश्वर. टिपेश्वर जर तुम्ही खरंच कधी बघायला गेलं तर खरंच बघण्यासारखं आहे गाईज. यवतमाळला जर का तुम्ही गेले तर तुम्ही तिथे बघू शकता की तिथे किती बायोडायव्हर्सिटी आहे, किती रिचनेस आहे आणि बाकी है ना की सिनिक ब्युटी किती चांगली आहे. सो तुम्ही तिथे जाऊन ते बघू शकता, खरंच बघण्यासारखं आहे. खूप सारे क्वेश्चन आपण आपल्या एक्सपिरियन्स बेसिसवर आन्सर करू शकतो, पर्टिक्युलरली असे काही क्वेश्चन्स आहे ना. सो मग याचा आन्सर बेसिकली येईल बघा यवतमाळ. पण ऑप्शन बघा कसे क्लोज्ड आहे, सगळे विदर्भाचे ऑप्शन, गडचिरोली, नागपूर, अमरावती आणि यवतमाळ. हा, पण तुम्ही जर का प्रॉपर मॅप स्टडी केलाय, तुम्ही जर का प्रॉपर ट्रिक लक्षात ठेवून केलं असेल, मी तुम्हाला सांगतो तुम्ही 100% याला लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, सो तो काही फार जास्त डिफिकल्ट पॉइंट. पुढचा क्वेश्चन आणि डिस्ट्रिक्ट आणि वाईल्ड लाईफ सँक्च्युरी या कॅटेगरीचा हा लास्ट क्वेश्चन आहे. आता काय म्हणतोय बघा, हे अनेर डॅम, ठीक आहे, आंबा बरवा आणि मयुरेश्वर सुपे. ठीक आहे, हे 3 जे वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज म्हणा किंवा हे जे प्रोटेक्टेड एरियाज आहेत, मग कोणत्या डिस्ट्रिक्ट्स मध्ये आहेत. आहे का परत तोच पॅटर्न सेम होतोय का, रिपीट होतोय का, मी तुम्हाला तेच सांगतोय की किती इम्पॉर्टंट आहे बघा गाईज, की तुम्हाला हे प्रोटेक्टेड एरियाज, अभयारण्य, वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आणि त्यांचे डिस्ट्रिक्ट लक्षात ठेवणं मस्ट आहे ना, फार जास्त इम्पॉर्टंट आहे, ठेवावेच लागतील. ठीक आहे, बघा मग अनेर धरण कुठे आहे. आत्ताच आपण अनेर धरणचं आधीच बघितलं होतं, धुळे नंदुरबार. ठीक आहे, त्या साईडला धुळे नंदुरबार असेल. आंबा बरवा आपण बुलढाणा, ठीक आहे, बुलढाणा आणि वाशिम साईडला पण बुलढाणा जनरली त्या साईडला बघितलाय. त्याच्यानंतर मयुरेश्वर सुपे, सुपे तर आपल्याला माहिती पुणे है ना. सो मग जर का आपण तसा कनेक्ट केला, बघा पुणे इथे लातूर येतोय, तर मग हा ऑप्शन तर आपला तसाही इलिमिनेट झाला. मग त्याच्यानंतर इथे बघा हिंगोली एक आलाय, मराठवाड्यामध्ये तर आंबा बरवा नाहीये म्हणून हा पण ऑप्शन कट झाला. राहिले आता 2 ऑप्शन्स. ठीक आहे, मग एक नंदुरबार, वाशिम, पुणे और धुळे, बुलढाणा. ठीक आहे, ऍक्च्युअली नंदुरबार, पुणे आणि वाशिम असा पण ऑप्शन बेटर असला असता, पण कारण इथे बाउंड्रीमध्ये वाशिम मध्ये हा नसेल मोस्टली. ठीक आहे, आंबा बरुवा, म्हणून बुलढाणा आणि पुणे 2 मेजर करेक्ट दिसत आहे आणि धुळे सोबत आपण ऍडिशनली जातोय, म्हणून याचा आन्सर येतोय
ठीक आहे, इझी आहे फॉर शुअर. येस. सो मग प्रोटेक्टेड एरियाज आणि डिस्ट्रिक्ट याच्याशी रिलेटेड जेवढे क्वेश्चन्स होते गाईज, तुम्हाला सांगितलं ऑलमोस्ट 15 क्वेश्चन्स असतील, पॉसिबली जास्त. ठीक आहे, मग हे सगळे क्वेश्चन्स आपण ते सिंपल मॅप किंवा त्याच्याशी रिलेटेड एरियाजवर अंडरस्टँडिंगवर सॉल्व्ह केलेत आणि किती रिपिटेशन्स आहेत ते सुद्धा तुम्ही इथे नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, चलो मग आता अच्छा अजून एक क्वेश्चन आहे. येस, एक क्वेश्चन आहे. फ्लेमिंगो. फ्लेमिंगो तुम्ही बघितलाय. येस, पिंकिश कलर असतो बघा, व्हाईट आणि पिंकिश कलर, ब्लॅक कलरचे त्याचे लाइनिंग्स असतात बर्डचे, तुम्ही बघू शकता वाटल्यास गुगलवर. सो फ्लेमिंगो हा बर्ड आपल्याला कुठे बघायला भेटतो? तुम्हाला तो भरतपूर सँक्च्युरी मध्ये, केवला देवखाना इथे बघायला भेटेल. देर आर मेनी प्लेसेस आहे ना की तिथे तो भरपूर ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो. विंटर मध्ये हा मायग्रेट करतो. ठीक आहे, आता याच्यासाठी फेमस डेस्टिनेशन आहे ते ठाणे क्रीक. ठीक आहे, ठाणे क्रीकला बघा आपण रॅमसार साइट म्हणून डिक्लेअर केलंय. जर तुम्ही करंट अफेअर्स मध्ये आणि बाकी तुम्ही अपडेटेड आहात तर या मॅप मध्ये सुद्धा 3 रॅमसार साइट्स आपल्याला दिलेत. अजून पीवायक्यूज मध्ये क्वेश्चन आलेला नाही, त्याच्यामुळे तो इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. नांदूर माध्यमेश्वर असेल, ठीक आहे, ठाणे क्रीक आहे आणि एक अगेन आहे लोणार लेक. ठीक आहे, 3 रॅमसार साइट्स आहेत आपल्या महाराष्ट्रात. तो मग तुम्ही बघणार की हे जे फ्लेमिंगो आहे हे बर्ड्स, ठीक आहे, हे विंटर बर्ड्स असतील किंवा यांचं सायटिंग जनरली कुठे होतो, कोणत्या घाटात होतो, असा हा सिंपलचा क्वेश्चन विचारलाय. मग थळघाट मेन्स बघा 17चा क्वेश्चन आहे राज्यसेवा मुख्यचा. ठीक आहे, मेन्सचा थळघाट, बोरघाट, माळशेज घाट और खंबाटकी. ठीक आहे, मग याचा आन्सर काय आहे? याचा आन्सर आहे माळशेज. ठीक आहे, सो क्रीक जी आहे ती याच्यासाठीच फेमस आहे की तिथे फ्लेमिंगो फार बघायला भेटतात, म्हणून तिथे तुम्ही बघणार की तो रॅमसार साइट्स म्हणून पण डिक्लेअर केलेला आहे. ठीक आहे, येस गाईज, आहे आन्सर करण्यासारखे क्वेश्चन्स आहेत. येस, ऍब्सोल्युटली मी सांगतो, जर का तुम्ही प्रॉपर पीवायक्यू स्टडी केले तर तुम्हाला 100% आन्सर करतील. आता फक्त तेवढंच का तर नाही, इथला पुढचा हा जो सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट सेक्शन आहे आपल्या याच्यामध्ये, ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा एवढे रिपिटेशन बघायला भेटतील, एवढे कनेक्टेड आहेत ना हे क्वेश्चन्स. तुम्ही बघणार की फार ना आपण जर का पीवायक्यूचा सिग्निफिकन्स आहे परत आपल्याला इथे सांगतात. त्याच्यामुळे जर तुम्ही पीवायक्यूज प्रिपेअर करत नसाल, जर तुम्ही पीवायक्यूचे अनालिसिस करत नसाल तर यू गाईज आर डुईंग यु नो एक्सेप्शनली रॉंग. आय एम टेलिंग यू. कारण बाकी सगळे लोक पीवायक्यूज करतायत आणि अनालिसिस पण करताय. तुम्हाला त्याचं अनालिसिस आणि प्रॉपर स्टडी करणं मस्ट. आणि हे जी सिरीज आहे किंवा व्हिडिओज मी याच्यासाठीच बनवतोय, तुम्हाला त्याचा हेल्प पावा. ठीक आहे, बघा आता The forest found in Bhandara district is known as, ठीक आहे, की भंडारा डिस्ट्रिक्ट मधला हा जो फॉरेस्ट आहे तो कोणत्या नावाने ओळखला जातो? आता जर तुम्हाला, आता तुम्ही म्हणणार सर एवढा डिटेल क्वेश्चन आहे, राज्यसेवा मेन्सचा 17चा क्वेश्चन आहे, मग आता सगळ्यांना माहित असेल का आन्सर? मला वाटतं नाही. कोण आन्सर करणार? विदर्भातले लोक मे बी आन्सर करू शकतात लवकर, पण जनरली बाकी लोकांना थोडंसं डिफिकल्ट जाईल. पण ऑप्शन्स बघा, ऑप्शन्स बघितल्यावर तुम्हाला आन्सर करता येईल का? बिलकुल. सुंदरबन फॉरेस्ट आपल्या महाराष्ट्रात आहेत का? आहे का? बिलकुल नाही, म्हणून तो ऑप्शन आपला तसा येत नाही. मॅनग्रोव्ह फॉरेस्ट किंवा खारफुटी वन आहे, मग हे कुठे असतात? हे जनरली कोस्टल एरियाजवर असतात. मग कोस्टल एरियाजवर मग भंडारा कोस्टल एरियाजवर आहेत का? किनाऱ्यावर आहे का? बिलकुल नाही. मग हा पण ऑप्शन इथे इनकरेक्ट होतो. टायगा फॉरेस्ट, टायगा फॉरेस्ट कुठला आहे? हा जनरली ई टाइप ऑफ क्लायमेट कोपेनच्या अकॉर्डिंग तो म्हणतो पोलार क्लायमेट आहे. ठीक आहे, पोलार किंवा सब पोलार क्लायमेट, आणि तो तुम्हाला जनरली एकतर हाईटवर बघायला भेटेल, हाईटवर बघायला भेटेल, किंवा तो तुम्हाला पोलार रिजन जवळ बघायला भेटेल. मग आपल्याकडे भंडारा तिथे आहे का? तो पण नाही, म्हणून हा पण आन्सर येत नाही. मग राहिला कोणता आन्सर? एल्लापल्ली फॉरेस्ट. आता याचं नाव असं का आहे? मीन्स बेसिकली लोकल नेम आहे आणि तेलंगणा किंवा तेलुगूचा पण इन्फ्लुएन्स इथे येतोय ना, तो हा फॉरेस्ट हा त्याच्यासाठी फेमस आहे. इनफॅक्ट नक्षलवाद, नक्षलिझम तुम्ही बघणार, नक्षलाइटचा हा सेफ हायडिंग ग्राउंड आहे. ठीक आहे, तिथे फार त्यांना इझी लपण्यासाठी ग्राउंड भेटतात आणि त्याच्यामुळे अजून तिथे नक्षलिझमचा प्रॉब्लेम. बट मार्च 23 जसं गव्हर्नमेंटने सांगितलं आहे, मार्च 26 की जिथे आपण नक्षलवाद इरॅडिकेट करून येणार. ठीक आहे, करणार आहोत. दॅट इज व्हॉट. ओके, मग आता पुढचा क्वेश्चन विचारलाय की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट, 2 स्टेटमेंट इज आर करेक्ट. राज्यसेवा मुख्य 15चा क्वेश्चन विचारलाय. काय म्हणतो हा क्वेश्चन? हा क्वेश्चन सिम्पली तुम्हाला विचारतोय, येस, इन महाराष्ट्र ट्रॉपिकल मॉइस्ट डेसिडियस फॉरेस्ट and tropical thorn forest, ठीक है, tropical moist deciduous forest
अँड ट्रॉपिकल थॉर्न फॉरेस्ट आर ऑलमोस्ट इक्वल इन एक्सटेंट. ठीक आहे, दे आर ऑलमोस्ट इक्वल इन एक्सटेंट. राईट, असं आहे का? तर आन्सर इज येस. के म्हणजे हे आर्द्र पानझडी वने आणि सिम्पली काटेरी वने. ठीक आहे, सो थॉर्नी फॉरेस्ट यांचं प्रपोर्शन सेम आहे का? बिलकुल आहे महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, मग सगळ्यात जास्त लक्षात ठेवा आपल्याकडे ड्राय डेसिडियस फॉरेस्ट, शुष्क पानझडी वने ज्याला म्हणतो. मेजॉरिटी आपल्याकडे ते. त्याच्यानंतर सदाहरित वने पण आहे, ग्रीन सेमी एव्हरग्रीन और एव्हरग्रीन फॉरेस्ट ज्याला आपण म्हणतोय. ठीक आहे, मग द अबव टू टुगेदर, ठीक आहे, हे दोन्ही पण मिळून, ठीक आहे, आर नॉट इवन इक्वल टू थर्ड ऑफ ट्रॉपिकल ड्राय डेसिडियस फॉरेस्ट. मग जर हे दोन्ही मिळून जरी बनलं तरी मग ते ड्राय डेसिडियसचा कंपॅरिझन करू शकत नाहीत असं यांचं म्हणणं आहे. मग असं आहे का खरंच? मग आन्सर बेसिकली हिअर दॅट फायनली comes out. ठीक आहे, that finally comes out is yes. हे बेसिकली असं नाही आहे की दोन्ही पण हे जे आहेत हे ट्रॉपिकल ड्राय डेसिडियसच्या 50% किंवा त्याच्यापेक्षा जवळपास असतील. तो सगळ्यात जास्त याचाच एरिया आहे. ठीक आहे, बट तरी पण त्यांचा पण प्रेझेन्स आहे. म्हणून हा स्टेटमेंट बघा इनकरेक्ट येतोय आणि म्हणून याचा आन्सर येतोय 1. येस, 1 ओनली इज द करेक्ट कॉल फॉर. नेक्स्ट बघा पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय. पुढचा क्वेश्चन म्हणतोय प्रिलिम्स 2015चा क्वेश्चन आहे. ऑब्झर्व द फॉलोइंग स्टेटमेंट. ठीक आहे, इझी क्वेश्चन आहे गाईज. बघा याचा आन्सर तुम्ही व्हिडिओ पॉज करून पण देऊ शकता. इझी क्वेश्चन आहे. ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट आर फाउंड ऑन द वेस्टर्न स्लोप्स ऑफ सह्याद्री. मग वेस्टर्न स्लोप्स ऑफ सह्याद्री, मग याच्या तुम्हाला ट्रॉपिकल एव्हरग्रीन बघायला भेटतो का? बघा कसं, की हा झाला सह्याद्री आपला. ठीक आहे, मग इथून येत आहे तुमचे मॉन्सून विंड्स. ठीक आहे, आणि इथे ओरोग्राफिक रेनफॉल जनरली जास्त होतो. हा झाला आपला कोकण रिजन. ठीक आहे, सो इथे रेनफॉल जास्त होतो म्हणून इथे एव्हरग्रीन फॉरेस्ट जास्त असणार शुअर. ठीक आहे, इथे आणि हिल्सवर. ठीक आहे, टॉप हिल्सवर. बाकी इथे तुम्हाला मग रेनफॉल किंवा व्हेजिटेशनचा टाईप हा डिक्लाइनिंग फॉर्म मध्ये बघतो. म्हणून ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट आर फाउंड ऑन द वेस्टर्न स्लोप्स ऑफ द सह्याद्री. ठीक आहे, पहिला स्टेटमेंट बरोबर आहे. The forests have been broad leaves in tropical evergreen forest. ठीक आहे, ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट मध्ये कारण इथे टेम्परेचर पण आहे जास्त, पण रेनफॉल पण जास्त आहे आणि बाकी कंडिशन फेवरेबल आहे म्हणून मग इथे ब्रॉड लीफ फॉरेस्ट. बघा लीव्हचा हा जो नेचर असतो लक्षात ठेवा, दॅट इज डिपेंडिंग ऑन दी सराउंडिंग क्लायमेट अँड एन्व्हायरमेंट. के जसं थॉर्नी फॉरेस्ट मध्ये वाळवंटात काटेरी वने जे आहेत ते काटेरी का असतात किंवा मग हे काट्यामध्ये का कन्वर्ट होतात? कारण त्यांच्याकडे वॉटर कमी आहे. मग वॉटर कमी आहे आणि सरफेस एरिया जास्त असेल जर पानांचा तर इव्हॅपोरेशन वाढून अल्टिमेटली वॉटर लॉस होईल आणि म्हणून तुम्ही बघणार की त्यांची साईज जी असते ती जनरली कमीच असते. ठीक आहे, म्हणून त्यांना मग ते कमी असतात. पण ब्रॉड लीव्ह म्हणजे हे रुंद, राईट, हे रुंद असतील का? कारण मग यांच्याकडे पाणी भरपूर आहे, यांच्याकडे रिसोर्सेस भरपूर आहे. मग जर इव्हॅपोरेशन जरी झालं तरी त्यांना मॅनेज करता येणं पॉसिबल आहे. म्हणून दॅट इज दी. ठीक आहे, आणि थर्ड, द इम्पॉर्टंट ट्रीज फाउंड इन द ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट आर पालाज, शिसम, खैर. लक्षात ठेवा की पाला, शिसम, खैर हे बेसिकली डेसिडियस फॉरेस्ट आहे ना की एव्हरग्रीन फॉरेस्ट. ठीक आहे, इथे जर का महोगनी, रोजवूड, सेडार जर का हे नाव आले असते तर मग मी तुम्हाला सांगितलं असतं की येस दोज आर बेसिकली एक्झाम्पल ऑफ दिस. ठीक आहे, मग तुम्ही मला वाटतं पेन आणि पेपर सोबत ठेवला असेल, पॅरलली तुम्ही नोट डाऊन करून घेताय जे काय आपण डिस्कस करतोय तुमच्या नोट्समध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा की या गोष्टी तुम्हाला करणं मस्ट आहे. म्हणून हा स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. आता बघा क्वेश्चन मग ऑप्शन्स काय म्हणतोय. ओनली स्टेटमेंट ए इज करेक्ट. नाही, ओनली नाही, बी पण करेक्ट आहे. ओनली बी इज करेक्ट. नो, ए पण करेक्ट आहे. म्हणजे दोन्ही पण ऑप्शन इनकरेक्ट आहे. ओनली स्टेटमेंट सी इज इनकरेक्ट. येस, म्हणजे ए आणि बी करेक्ट आहे आणि सी इनकरेक्ट आहे. आणि स्टेटमेंट ए बी सी आर इनकरेक्ट. मग तिन्ही पण इनकरेक्ट आहेत का? नाही, तिन्ही इनकरेक्ट नाहीये. ओनली सी इज करेक्ट, म्हणून इनकरेक्ट, सॉरी, आणि म्हणून आन्सर. ठीक आहे, आय होप तुम्हाला कळत आहेत या गोष्टी ना. कमेंटमध्ये मला सांगा गाईज तुम्हाला गोष्टी कळत असतील तर. ओके, पुढचा पॉईंट. पुढचा काय म्हणतो आता बघा. क्वेश्चन थोडा प्रॉपरली रीड करा. ठीक आहे, तुम्ही एकदा रीड करा क्वेश्चन, मी तुम्हाला मग याचा मिनिंग सांगतो काय विचारतोय क्वेश्चन. कारण इथे ऍक्च्युअली कन्फ्युजन व्हायचा स्कोप आहे. मेन्स 2014चा क्वेश्चन विचारला बघा मेन्स एक्झाम मध्ये. काय म्हणतोय, दी हाईट अँड डेन्सिटी ऑफ ट्रॉपिकल एव्हरग्रीन माउंटेन फॉरेस्ट. ठीक आहे, मग उष्णकटिबंधीय सदाहरित पर्वतीय जंगल इज लिमिटेड इन महाराष्ट्र बिकॉज ऑफ.
महाराष्ट्रामध्ये हे जे टाईपचे फॉरेस्ट आहे एव्हरग्रीन माउंटेन फॉरेस्ट आहे ना. एव्हरग्रीन माउंटेन म्हणजे की एव्हरग्रीन तिथे एक तर कंडिशन फेवरेबल असतील आणि ते माउंटेनस रिजनवर जनरली असतील म्हणून. ठीक आहे. मग इज लिमिटेड बिकॉज ऑफ म्हणजे ते का लिमिटेड आहे, यांचा पूर्ण महाराष्ट्रभर विस्तार का झालेला नाहीये, व्हाय दे आर नॉट टोटली अक्रॉस द महाराष्ट्र. मग त्याच्यासाठी आपल्याला ऑप्शन्स चेक करायचे. मग बघा स्टीप स्लोप ऑफ द लँड अँड लॅटरायटिक सॉइल. आपल्याकडे स्टीप स्लोप आहे का, असा स्टीप स्लोप आहे का, नाही, तर महाराष्ट्रामध्ये असा केस नाहीये. आणि लॅटराइट सॉइल इज नॉट रेस्ट्रिक्टिव्ह फॅक्टर, की बेसिकली आपल्याकडे सगळ्याकडे लॅटराइट सॉइल नाही, ते फक्त लिमिटेड एरिया किंवा पॅच मध्येच आहे ना. ब्लॅक सॉइल इज रॅदर मेजॉरिटी वन. पहिला आन्सर तर मी याच्यासोबत जाणार नाही, कारण जमिनीचा तीव्र उतार आपल्या महाराष्ट्रात होल नाहीये, म्हणून तो लिमिटिंग फॅक्टर कसा होऊ शकतो. सेकंड, लॉंग ड्राय सीझन. ठीक आहे, लॉंग ड्राय सीझन आहे आपल्याकडे, बरोबर आहे, कारण 3-4 महिने आपल्याकडे पाऊस होतो, रेनफॉल होतो, आणि बाकी टाइम देर इज ड्राय सीझन. ठीक आहे. सो मग हा पण पॉइंट आहे. आणि इट्स लोकेशन ऍट हायर अल्टिट्यूड. कोणाचा, या फॉरेस्टचा. बघा इथे काय माउंटेन, पर्वतीय वन आहे, बरोबर. मग यांची इलिव्हेशन कशी जास्त आहे, मग इलिव्हेशन जास्त आहे, त्यांचा प्रिफरन्स कुठे आहे, हायर इलिव्हेशनला. आणि महाराष्ट्राची जनरल इलिव्हेशन 300 ते 400 मीटर आहे. ठीक आहे. डेक्कन प्लेट्यूवर पण जर तुम्ही बघितली तर एव्हरेज इलिव्हेशन एवढी येते, म्हणून बेसिकली हा एक लोकेटिंग फॅक्टर आहे, हा पण लोकेटिंग फॅक्टर आहे. आणि ऑप्शन बघितलं तर बी आणि सी आन्सर बेसिकली याचा. येस, कळतोय गाईज. क्वेश्चन बघा, प्रॉपर क्वेश्चन अंडरस्टँड करणं मस्ट आहे. जर क्वेश्चन नाही कळाला तर तुमचा आन्सर इनकरेक्ट येईल, है ना. सो म्हणून तुम्हाला क्वेश्चन प्रॉपर कळणं. पुढचा क्वेश्चन बघा काय म्हणतोय. पुढचा क्वेश्चन, वेअर आर द एव्हरग्रीन फॉरेस्ट फाउंड इन महाराष्ट्र. मग महाराष्ट्रामध्ये एव्हरग्रीन फॉरेस्ट कुठे बघायला भेटतील. बघ किती रिपिटेटिव्ह काइंडचे क्वेश्चन्स विचारताय. नाही, असं नाही वाटत तुम्हाला. 100% क्वेश्चन्स हे रिपिटेटिव्ह काइंड्स. म्हणजे जर का तुम्ही प्रॉपर बघितलं तर आता इथे यांनी फॉरेस्ट किंवा व्हेजिटेशन अँड रेनफॉल याला कनेक्ट केलंय बघा. फॉरेस्ट, व्हेजिटेशन आणि रेनफॉल याला काय केलंय यांनी, करेक्ट केलंय. आणि मग तिथून आपल्याला आन्सर द्यायचं. मग आता एव्हरग्रीन म्हणजे सगळ्यात जास्त डायव्हर्स व्हरायटी आहे, बरोबर. तुम्ही क्लायमेट जेव्हा स्टडी केलं असेल, वर्ल्ड क्लायमेट, तिथे तुम्ही बघितलं असणार, बरोबर. कोपेनने याला अजून हायेस्ट व्हरायटी ए ट्रॉपिकल क्लायमेट जेव्हा कॅटेगराईज केलंय तेव्हा तो हायेस्ट रेनफॉल व्हरायटीमध्ये. मग सगळ्यात जास्त रेनफॉल जर का लागत असेल, है ना, तो असेल एव्हरग्रीन फॉरेस्ट मध्ये. मग महाराष्ट्रात पण आणि देशात पण जिथे जिथे सगळ्यात जास्त रेनफॉल होतो, हायेस्ट रेनफॉल, राईट, 300, 200, 250 और इव्हन बियॉन्ड, तुम्ही बघणार तिथे एव्हरग्रीन फॉरेस्ट डेव्हलप होतात. जसं सह्याद्री असेल, अंदमान निकोबार असेल, किंवा नॉर्थ ईस्टर्न स्टेटचा पार्ट आहे, तिथे तुम्हाला हाच पार्ट बघायला भेटेल. म्हणून लेस दॅन 600 म्हणजे 60 सेंटीमीटर नाही, 600 रिजन नाही, 100 सेंटीमीटर 1000 mm नाही. आन्सर येईल 300 mm और मोर हायर रेनफॉल. येस, आय होप कळतंय तुम्हाला. क्वेश्चन बघा, एव्हरग्रीन म्हटल्यावर इथे जास्तच रेनफॉल पाहिजे याचा कनेक्ट तुम्ही राईट करून घ्या. आता याच नॉलेजवर बघा कसा रिपीट झालेला क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये परत बघायला. ठीक आहे, बघा पुढचा क्वेश्चन काय म्हणतो. इन द गिव्हन मॅप. आता मॅप बेस्ड क्वेश्चन्स पण एक्झाम मध्ये विचारल्या जातात. ठीक आहे, म्हणून मी एक इंटेन्शनली हा क्वेश्चन घेतला, इव्हन तो एएसओचा मेन्सचा क्वेश्चन आहे, पण तरी पण मी ऍड केलाय का, पण मॅप बेस्ड क्वेश्चन्स पण एक्झाम मध्ये विचारल्या जातील, आणि म्हणून मग आपल्याला त्याच्यासाठी प्रिपेअर्ड रेडी राहणं मस्ट आहे. बघा आता काय म्हणतोय, हे हा मॅप दिलाय आणि हा जो हायलाइटेड शेडेड पोर्शन आहे, विच टाइप ऑफ फॉरेस्ट इट इज रिफ्लेक्टिंग. ठीक आहे, इंडिकेटिंग. सो मग इथे के फॉलोइंग टाइप ऑफ फॉरेस्ट असं इथे म्हणतोय. मग आता सेमी एव्हरग्रीन, वेट अँड ड्राय, मॅनग्रोव्ह आणि थॉर्नी बुशेस. आता बघा हा सह्याद्रीचा पार्ट आहे, इथे रेनफॉल सगळ्यात जास्त होतो महाराष्ट्रात. ठीक आहे, है ना. सो मग जर का इथे रेनफॉल सगळ्यात जास्त जर का होत असेल तर मग टाइप ऑफ फॉरेस्ट कोणता येईल. दॅट इज फॉर शुअर, दॅट इज फॉर क्लिअर की तो एव्हरग्रीनची व्हरायटीच असली पाहिजे. नाही, कारण थॉर्नी व्हरायटीज तर इथे डेव्हलप होणार नाही. मॅनग्रोव्ह फॉरेस्ट इथे होत नाही, इथे कोस्टल रिजनवर मॅनग्रोव्ह होतो म्हणून हा पण नाही. वेट अँड ड्राय डेसिड्युअसचा केस येऊ शकतो, पण जर का तुम्ही प्रॉपर कनेक्ट केला तर मग हा एव्हरग्रीनच येणार. का, कारण तिथे माउंटेन पिक्सवर, सह्याद्रीवर, जसं आता आपण बघितलं, इथे रेनफॉल जास्त असतो ना. महाबळेश्वर असेल किंवा आंबोलिया घाट असेल किंवा हे सगळे रिजन्स आहे, इथे रेनफॉल फार जास्त आहे, आणि म्हणून मग एव्हरग्रीन किंवा सेमी एव्हरग्रीन व्हरायटीज तिथे डेव्हलप होतील. ओके, आय होप ही जी ट्रिक म्हणा किंवा अंडरस्टँडिंग आहे, बेसिक अंडरस्टँडिंग आहे, ठीक आहे, ही तुम्हाला कळाली. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा काय म्हणतोय.
पुढचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग रिजन्स इन महाराष्ट्र हॅज लार्ज स्केल फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ. ठीक आहे, आता डायरेक्ट आपण जाण्यापेक्षा मी तर तुम्हाला सांगेल कुठे असणार, दॅट इज फॉर शुअर सह्याद्री. ठीक आहे, सह्याद्री किंवा वेस्टर्न घाट्समध्ये सगळ्यात जास्त असणार. याच्या आधीच आपण क्वेश्चन आपण असा डिस्कस केला, बरोबर. बायोडायव्हर्सिटी कुठे, पण आता इथे काय विचारतोय की लार्ज स्केल फॉरेस्ट व्हेजिटेशन पण आहे आणि वाईल्ड लाईफ आहे, म्हणजे बायोडायव्हर्सिटी दॅट वी कॅन कन्सिडर. आता आपण इथे आपल्याला ऑप्शन्स पण बघावं लागतील. जर सह्याद्री जर का तिथे क्वेश्चन आहे जो आधी सॉल्व्ह केला आपण, पण इथे जर का सह्याद्रीचं ऑप्शन नसेल तर मग आपला पुढे आपल्याला त्याच्या डिटेलमध्ये जावं लागेल. ठीक आहे, काय दिलंय, विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि ऑल दी अबव. ठीक आहे, ऑल ऑफ दी अबव. आता पहिले मराठवाड्याबद्दल काय वाटतं तुम्हाला, तिथे बायोडायव्हर्सिटी आहे, तिथे फॉरेस्ट व्हेजिटेशन आहे का? बीडमध्ये तुम्हाला 5 ते 7% व्हेजिटेशन मिळेल. संभाजीनगर हार्डली 12 ते 15% व्हेजिटेशन असेल. ठीक आहे, कमी जास्त नंबर असू शकतो, पण मग इथे काय खरंच का जास्त लार्ज स्केल फॉरेस्ट आहे का? मला वाटतं बिलकुल नाही. ठीक आहे, सो मराठवाडा हा तसाही बायोडायव्हर्सिटी रिच किंवा फार व्हेजिटेशन रिच एरिया आपल्याकडे नाहीये. मग हा जर का ऑप्शन कट केला मी, तर हा पण ऑप्शन कट होतोच ना, हा तो पण कट होतोय. माझा राहिला काय, विदर्भ आणि कोकण. ठीक आहे, मग विदर्भ आणि कोकण जर का हा असेल तर मग आता कोकण मध्ये पण आहे, विदर्भ पण, आपल्याला एक चूज करायचं. मग कुठे मी कोणासोबत जाणार? कोकण हा कोस्टल पार्ट आहे जिथे ट्रीज आहेत पण त्या मॅनग्रोव्ह ट्रीज आहेत. ठीक आहे, ट्रीज आहे बट त्यामुळे बेसिकली तिथे स्पेसिफिक लॅटराइट ट्रीज रिलेटेड जे सॉइल रिलेटेड ट्रीज असतील त्या असतील. विदर्भामध्ये इथे रेनफॉल पण मॉडरेटली हाईच आहे आणि इथे डेन्स व्हेजिटेशन पण आहे. आता आपण आल्लापल्ली फॉरेस्ट भंडारा असेल किंवा चंद्रपूर असेल, ताडोबा अंधारी, मग इथे आपण रिझर्व्ह पण बघितलेले आहेत. त्याच्यामुळे हा पार्ट आहे फार इम्पॉर्टंट. ठीक आहे, तो विदर्भ. पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय, विच वूड इज मोस्टली युटिलाइज्ड फॉर फर्निचर. व फर्निचर साठी आपण जनरली कोणता वूड जनरली यूज करतो? ठीक आहे, फर्निचर साठी बघा आपण जो वूड यूज करतो तो सॅन्डल, टीक, बनियान और मँगो. कोणता आहे? मग आता आपल्या कल्चरली आपण आपल्या घरात बघतोय ना, सागवान किंवा साग जो असतो तिथे आपले किती जुने घर अशीच बनलेले असत ना. आणि का? कारण याला कीड लागत नाही, याला जो टर्माइट असतो तो डॅमेज करू शकत नाही. दॅट इज वाय द रिझन यू विल फाइंड की साग किंवा टीक याचा तर एक्सटेन्सिव्ह यूज होतो आता इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंग मध्ये सुद्धा. ठीक आहे, त्याच्यामुळे तो फार इम्पॉर्टंट. लक्षात ठेवा परत, साग हा डेसिडियस ट्री आहे. ठीक आहे, डेसिडियस पानझडी याला म्हणतो आपण, तो ट्री आहे. आणि प्लस हा एक गुड कार्बन सिंक पण आहे. ठीक आहे, मग कार्बन ऍब्झॉर्बर पण आहे. ठीक आहे, हा कार्बनला ऍब्झॉर्ब करतो, त्याच्यामुळे याचं कल्टिवेशन अजून जास्त फायद्याचं असतं. ठीक आहे, याच्यावर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो, सो तुम्हाला ती गोष्ट माहित असणं मस्ट आहे. फाईन. पुढचा क्वेश्चन बघा. आता पुढचा क्वेश्चन आहे फॉरेस्ट आणि ट्री. बघा कशा पॉसिबिलिटीज आणि प्रोबॅबिलिटीज एक्सप्लोर करून क्वेश्चन फ्रेम केल्या जातात. ठीक आहे, हा आहे मेन्स 22चा क्वेश्चन विचारलाय. तिथे आहे टाइप ऑफ फॉरेस्ट आणि इथे आहे तुम्हाला, ठीक आहे, इथे एक्झाम्पल्स. बघा काय की ट्रॉपिकल एव्हरग्रीन. आता तर खूप वेळेस काय होतं ना, कारण हे ऑप्शन जर का ट्रिकी असतील, हे तर तुम्हाला माहिती आहे, पण हे जर का ट्रिकी असेल तर आन्सर येणं थोडंसं डिफिकल्ट होईल. आता मला काय आहे की मला एक ऑप्शन इथे फॉर शुअर माहिती जो आता आपण याच्या आधी क्वेश्चन पण सॉल्व्ह केलाय, एव्हरग्रीन फॉरेस्टचे एक्झाम्पल महोगनी, देवदार, ठीक आहे, रोजवूड, सेडार. ठीक आहे, हे काही ट्रीज आहेत जे एव्हरग्रीन फॉरेस्टचे आहेत, जे मी इथे सांगू शकतो. आता मग ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्टचा हा सेडार जो आहे हा मला वेल नोन आहे. ठीक आहे, जर तिथून जर का मी ऑप्शन काढायचा ड्रॉ केला तर बघा A चं 3 इथे येतोय आणि पॉसिबली मी आन्सर इथे कनेक्ट होईल. पण तरी पण आपण बाकी चेक करून घेऊयात, म्हणजे आन्सर इनकरेक्ट व्हायला स्कोप नाही. ट्रॉपिकल सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट. आता हे जर आपल्याला माहित नसेल, मे बी तेवढं जास्त नसेल, काही लोकांना आयडिया असेल. मॉइस्ट डेसिडियस फॉरेस्ट हा बेसिकली बघा येरूल. ठीक आहे, येरूल हा बेसिकली मॉइस्ट डेसिडियस ट्रीचा एक्झाम्पल आहे आणि ड्राय डेसिडियस ट्रीचा शेंदारी. ठीक आहे, किंवा शेंद्री. ठीक आहे, मग हे याचा आन्सर येतोय. ठीक आहे, एका याच्यावर सुद्धा तुम्ही याचा आन्सर करू शकता. डू रिमेंबर दिस थिंग इन माइंड. ओके, इझी आहे बट येस तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन इथे माहित असणं. पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय? ठीक आहे, प्रिलिम्सचा क्वेश्चन आहे 2022चा. काय म्हणतोय, विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ फॉरेस्ट इज फाउंड इन द एरियाज अबव 1200 मीटर्स हाईट. ठीक आहे, 1200 मीटर हाईट पेक्षा वरती
and having 400 centimeters and more amount of rainfall in the सह्याद्री. 400 मीटर पेक्षा सेंटीमीटर पेक्षा जास्त आणि 1200 मीटर पेक्षा हाईट जास्त अशा एरियाजवर कोणते टाइप ऑफ फॉरेस्ट डेव्हलप होतील. मग मला वाटतं याचा आन्सर बघा किती स्ट्रेट आणि क्लिअर आहे की जिथे कनेक्ट होतोय की एव्हरग्रीन फॉरेस्टच तो मस्ट आहे जो इथे डेव्हलप होईल. येस, एव्हरग्रीन ट्रॉपिकल फॉरेस्ट जो इथे डेव्हलप होईल. का? कारण इथे बघा रेनफॉल जास्त आहे आणि त्याला हाईट पण लागेल. इनफॅक्ट जर तुम्ही माउंटेनहून असं जर का डेव्हलप केलं तर तुम्ही बघणार इथे हाईट जर का 3-4 हजार पेक्षा जास्त नसेल तर फॉर शुअर एव्हरग्रीन, सेमी एव्हरग्रीन, डेसिडियस, ड्राय डेसिडियस आणि मग त्याच्यानंतर कंडिशन चेंज होत राहते. ठीक आहे, मग असा पण पॅटर्न आहे जो आपल्याला लक्षात असणं मस्ट आहे. ओके, पुढचा क्वेश्चन, लास्ट वन इनफॅक्ट गाईज. आता बघा आपण ऑलमोस्ट जे मेजर सगळे जे क्वेश्चन्स होते मी ते सगळे इथे कव्हर केलेत. क्वेश्चन आहे टाइप्स ऑफ फॉरेस्ट आणि अॅन्युअल रेनफॉल किती आहे. ठीक आहे, अॅन्युअल रेनफॉल किती आहे याच्यावरती हा बेसिकली क्वेश्चन सिम्पली विचारलेला आहे. ओके, आता काय करणार आपण इथे. येस, आपण काय करणार बघा. ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट है ना. ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट काय म्हणतो. ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट के ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट इथे रेनफॉल किती पाहिजे. मी म्हणेल सगळ्यात जास्त रेनफॉल इथेच पाहिजे. येस, 350 to 400 याच्यामध्ये सगळ्यात जास्त जी व्हॅल्यू असेल ती तीच आहे. मग जर का एचं मी 2 काढलंय, हा एचं मी 2 काढलं तरी मी फायनल आन्सर वर येतो. पण तरी पण आपण चेक करून घेऊयात. ट्रॉपिकल सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट कुठे येईल. ट्रॉपिकल सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट सेमी एव्हरग्रीन आहे म्हणून अमाऊंट ऑफ रेनफॉल थोडासा इथे कमी लागेल. कारण एक अजून व्हरायटी आपल्याकडे ट्रॉपिकल वेट डेसिडियस. वेट बघा नाव दाखवतोय ना, ओलसर पानझडी जंगल, जिथे थोडासा रेनफॉल जास्त असू शकतो कारण ऑप्शन पण आपल्याला तसा मॅच होईल. ठीक आहे, सो तो थर्ड येईल. आणि ट्रॉपिकल सब ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट जिथे सब ट्रॉपिकल म्हणजे तो जनरली कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि त्याच्या बियॉन्ड असेल आणि मग अशा केसमध्ये तुम्हाला इथे कमी रेनफॉल असेल तरी दॅट इज फाईन विथ. म्हणून मग याचा आन्सर येतो 3. आय होप बघा काही क्वेश्चन्स तुम्हाला लॉजिकली पण आन्सर करावे लागतील अँड दॅट इज फॉर शुअर. कारण तुम्ही बाकी जर का कनेक्ट केलं तर इथे आन्सर येणार नाही है ना. 1 हा कुठेच कनेक्ट होत नसेल सो त्याच्यामुळे तो आन्सर येणार नाही. सो बी अवेअर की तुम्हाला इथे हा पॉइंट जो आहे तो कनेक्ट. ओके, सो येस, this is what about the questions on this Maharashtra forest resources guys. हे जे टॉपिक्स आपण डिस्कस केलेत, हा जो मॅप मी तुम्हाला दिलाय, तुम्हाला तो मॅप लक्षात ठेवायला मस्ट आहे, कंपल्सरी आहे, तुम्हाला तो करायचाच आहे. कमेंट मध्ये मला सांगा की हे क्वेश्चन तुम्हाला कळतायत का, हे रिलिव्हंट वाटतंय का, आणि अजून काही चेंजेस किंवा अजून काही डिमांड असेल तर ते सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा. वी विल मीट अगेन इन दी नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.